Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. धैर्यशील मोहिते पाटलांचे अन्याय अकलूजच्या जनतेवर केलेत, त्याच्या विरोधात आमची निवडणूक आहे आणि आम्ही जिंकू हा मला विश्वास आहे. अकलूज मधला व्यापारी हा दहशतीमध्ये आहे, अकलूज मधली जनता दहशतीमध्ये आहे. मुळात अकलूजच्या जनतेला मोकळा श्वास घेता आला पाहिजे, अकलूज दहशत मुक्त झालं पाहिजे, याच्यासाठी आम्ही ही निवडणूक ताकदीने लढतोय. मुख्यमंत्र्याला भेटले, आता वर्षाच्या गेटवर आहेत, आता त्या ठिकाणी नागपूरला गेलेत, आता विमानात बसलेत. ह्या अफवा रणजितसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे बगलबच्चे हे दर दोन चार दिवसाला सोडत असतात. आपल्यासोबत माळशिरसचे माजी आमदार रामभाऊ सातपुते आहेत आणि आता अकलूज नगर परिषदेची निवडणूक आहे आणि ही पहिली निवडणूक आहे की यामध्ये भारतीय जनता पार्टी विरुद्ध मोहिते पाटील गट असा संघर्ष आहे. आणि त्यातच आता राष्ट्रवादीकडून धवलसिंह मोहिते पाटील यांनी त्यांचा पॅनल उभा केलाय. कशा पद्धतीची व्यूहरचना रामभाऊ सातपुते यांनी केली आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल? नाही, ही निवडणूक अकलूज नगर परिषदेची या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने लढावी हा आमचा प्रयत्न होता. परंतु आता जर बघितलं तर आम्ही अजूनही त्या ठिकाणी या अकलूज शहरामधले जे प्रश्न आहेत बाकी त्या प्रश्नावरती आमचा कार्यकर्ता गेल्या अनेक दिवसापासून काम करतोय आणि इथले प्रश्न संपले पाहिजे, अकलूजमधली दहशतमुक्त अकलूज झालं पाहिजे, याच्यासाठी पूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही ही निवडणूक लढवतोय. त्या ठिकाणी आपल्याला दिसेल की अकलूज मधल्या जनतेचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध राहील आणि इथल्या जनतेला एक विकासाभिमुख नेतृत्व देण्याचं काम भारतीय जनता पार्टी करेल आणि विश्वासाने सांगतो अकलूजची जनता आम्हाला आशीर्वाद देईल. आता आपण अकलूज म्हणजे आशिया खंडातील 1 नंबर ग्रामपंचायत असं ऐकतोय. काय इथं प्रश्न कोणते राहिलेले आहेत की जे प्रामुख्यानं तुम्हाला सोडवावं लागणार आहे? या अकलूज शहरामध्ये जर आपण बघितलं तर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना लायब्ररी नाही आहे. अकलूजमध्ये आज पाण्याचे प्रश्न जर बघितलं तर अकलूजच्या लोकांना त्या ठिकाणी जनतेला स्वच्छ पाणी येत नाही आहे. अकलूजमध्ये गटारांची परिस्थिती वाईट आहे. अकलूजमध्ये त्या ठिकाणी गार्डन्स नाही आहेत वृद्ध लोकांना किंवा लहान बाळांना बसण्यासाठी. अकलूजमध्ये जर बघितलं तर अनेक प्रश्न आहेत. प्रामुख्यानं अकलूज मधला व्यापारी हा दहशतीमध्ये आहे, अकलूज मधली जनता दहशतीमध्ये आहे. मुळात अकलूजच्या जनतेला मोकळा श्वास घेता आला पाहिजे, अकलूज दहशत मुक्त झालं पाहिजे, याच्यासाठी आम्ही ही निवडणूक ताकदीने लढतोय. विधानसभेला तुम्हाला जवळपास 48% मतं मिळाली होती. त्यामध्ये असं म्हटलं जातं की उत्तम जानकर होते ते नको किंवा त्यांचं जात प्रमाणपत्र होतं ते लोकांना काही नको होत, म्हणजे चुकीचं असल्यामुळं अशा काही गोष्टींमुळे मतं पडली होती. काय नक्की या गोष्टीवरती? अकलूजमध्ये या ठिकाणी मोहिते पाटील आणि जानकर एकत्र असताना आम्हाला मतं पडलेली आहेत. त्यामुळं हे नको ते नको याच्यापेक्षा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मला जे मतं अकलूजकरांनी दिले, तुम्ही बाकी काही कयास लावू शकता. मुळात यांच्या दहशतीच्या विरोधात अकलूजकरांनी मतदान विधानसभेला केलं. त्यामुळे अकलूजची जनता आमच्यासोबत विधानसभेला होती आणि आपल्याला दिसेल या निवडणुकीमध्ये सुद्धा 100% अकलूजची जनता अत्याचारी दहशत यांची असणारी दहशत हे मोडून काढण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटलांचे अन्याय अकलूजच्या जनतेवर केलेत, त्याच्या विरोधात आमची निवडणूक आहे आणि आम्ही जिंकू हा मला विश्वास आहे. आता राष्ट्रवादीतून देखील धवलसिंह मोहिते पाटील आहेत, ते पॅनल उभा करतायत, 26 जागांवरती ते निवडणूक लढवत आहेत. कुठेतर महायुती म्हणून तुम्हाला अलायन्स झाला असता तर फायदा झाला असता, मात्र फटका याचा बसतोय असं वाटतंय? नाही, मुळात या ठिकाणी त्यांनी निवडणूक लढायचा अगोदर निर्णय जाहीर केला आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आम्हालाही आमचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यांनाही आमच्या निवडणुकीच्या शुभेच्छा आहेत. आणि जर तरवर आता बोलण्यात त्या ठिकाणी आता हे नाही आहे. निवडणूक लागली आहे, उद्या फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे, त्याच्यामुळे निवडणुकीवर अधिक बोलू. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत सगळ्या उमेदवारांना म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला, या ठिकाणी दुसरे जे उमेदवार आहेत ह्या सगळ्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. कारण या ठिकाणी अकलूजमध्ये दहशतमुक्त अकलूज झालं पाहिजे. धैर्यशील मोहिते पाटलांनी जे लोकांवरती त्या ठिकाणी अनन्वित अत्याचार केलेत, अनेक लोकांवरती खोट्या केसेस टाकल्यात, अनेकांना माहीत नाही आहे की माझ्या शेतीवरती कर्ज कधी मी बघितलं नाही, सुमित्राचं तोंड, सुमित्रा बँकेचं आणि पतसंस्थेचं, माझ्या शेतावरती त्या ठिकाणी बोजा आहे. विजय मल्टीस्टेटमध्ये यांची लोकांचे अनेक मोठ्या प्रमाणामध्ये पैसे आहेत. अकलूजमधला व्यापाऱ्याला जर वाटलं की माझ्याकडे पैसे तर मला एखादी चांगली गाडी घ्यायची आहे, हे घेऊ शकत नाही, कारण इतके अत्याचार. कारण त्या ठिकाणी लोकांच्या जमिनी हल्ल्यात, लोकांना व्यवसाय करताना अडचण येते, लोकांना या ठिकाणी अकलूजची झालेली दुरावस्था जी आहे
या सगळ्याच्या विरोधात भारतीय जनता पार्टी लढते आणि प्रामुख्यानं धैर्यशील मोहिते पाटलांनी इथली जी दहशत निर्माण केली आहे, भय निर्माण केले लोकांमध्ये, भयमुक्त अकलूज, दहशतमुक्त अकलूज आणि विकसित अकलूज व्हावं म्हणून भारतीय जनता पार्टी ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार आहे. गल्लीबोळात, घराघरात, प्रत्येक वार्डात सामान्य जनता आज जरी समोर बोलत नसली तर मला विश्वास आहे की 100% अकलूज नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल. भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष अकलूज मध्ये झालेला दिसेल हे आपल्याला मी विश्वासाने सांगतो. 2-3 दिवसापूर्वी रणजितसिंह मोहिते पाटलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घातली अशी चर्चा आहे, काय नक्की तुम्हाला काय कानावर चर्चा? ही अफवा रणजितसिंह मोहिते पाटील मुख्यमंत्र्याला भेटले, आता वर्षाच्या गेटवर आहेत, आता त्या ठिकाणी नागपूरला गेलेत, आता विमानात बसलेत. ह्या अफवा रणजितसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे बगलबच्चे हे दर 2-4 दिवसाला सोडत असतात. जर रणजितसिंह मोहिते पाटलाची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली किंवा जर भाजप संपर्कात असतं, त्यांना भाजपच्या मिटिंगचे निरोप का येत नाही? त्यांना भारतीय जनता पार्टीचे मिटिंगचे निरोप येत नाही. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने एबी फॉर्म आमचे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष महादेव कावळे यांच्याकडे दिले. अकलूजच्या नगरपालिकेचे एबी फॉर्म हे महादेव कावळे भाजपचे शहराध्यक्ष त्यांच्याकडे काल जयभाऊंनी दिले, मग त्यांच्याकडे का नाही दिले? मुळात हे अफवांचं पीक जे आहे याला काय त्या ठिकाणी लाईफ नसते. अफवांचं पीक ते सोडत राहतात, पण त्याला भारतीय जनता पार्टीने जी लोकसभेला गद्दारी केली, जी विधानसभेला गद्दारी केली आणि धैर्यशील मोहिते पाटलांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात या जिल्ह्यातून त्यांनी सांगितले भाजपला संपवून टाकणार, भारतीय जनता पार्टीला आम्ही संपवून टाकणार, त्या ठिकाणी बियाला आणि औषधाला सुद्धा ठेवणार नाही. ती भारतीय जनता पार्टी अकलूजचा नगराध्यक्ष भाजपचा करते आणि मला विश्वास आहे अकलूजची जनता विकासाला, अकलूजची जनता दहशती विरोधात, अकलूजची जनता यांच्या असणाऱ्या गुंडागर्दीच्या विरोधात मतदान करेल. आणि विश्वासाने सांगतो आपण 3 तारखेला यावं, गुलाल भारतीय जनता पार्टी उधळेल हा मला विश्वास आहे. धन्यवाद. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, अकलूज.